मनसेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्तानं राज ठाकरेंनी सद्यस्थितीमधल्या राजकारणावर हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रामध्ये राजकीय चिखल झालेला आहे, जाणून बुजून वाद लावण्याचे प्रयत्न होत आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केलाय। इतकंच नाही तर पक्ष धरसोडीच्या वृत्तीवरून सुद्धा राज ठाकरेंनी टोला लगावलाय। अनेकांना प्रश्न पडतो की यांच्या पक्षामध्ये सर्व इतके वर्ष कसे एकत्र आहेत असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। मनसेमध्ये राजकीय फेरीवाले नाहीत असं म्हणत आपण खणखणीत दुकान बांधू असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय। मोरे सरांनी आत्ताच्या परिस्थितीवरती आपल्याशी बोलावं, महाराष्ट्राशी बोलावं। मी अजूनही मी महाराष्ट्रात काही ठिकाणी मी त्यांची व्याख्यानं ठेवणार आहे। आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतन मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकी फोडून घेतायत, आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाहीये। पण असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलेला आहे की अरे ह्यांचे आमदार येऊन गेले, ह्यांचे खासदारकीला एवढी मतं मिळाली, नंतर ह्यांना इतके पराभव झाले, खासदारकीला पराभव झाले, आमदारकीला पराभव झाले, तरी या पक्षामधली माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात? फेरीवाले तरी असतात, आपले काम करत असतात, कष्टाने काम करत असतात, कष्ट घेत असतात। पण हे आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना, असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही, आपल्या पक्षात नाही आहेत। आज या फुटपाथवर तिकडनं कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत। आपल्याला जे बांधायचंय, आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवाले नाही होणार।